मी बनवणार आहे आज गावाकडच्या पद्धतीने ओल्या तुरीच्या सोल्याचा ठेचा। तर मी काय केलं, इथे पॅन घेतला। आता पॅनमध्ये शेंगदाणे छान खरपूस भाजून घेते। शेंगदाणे भाजून झाले की एका प्लेटमध्ये काढून घेतले। त्यानंतर सोले भाजून घेते। सोले भाजायला वेळ जास्त लागतो म्हणून हलकेसे सोले पहिले भाजून घ्यायचे। नंतर मग मिरच्या टाकायच्या, तेल टाकायचं, मिरच्या सोले चांगले भाजून घ्यायचे। सोले आणखी चांगले भाजले जावं म्हणून गॅस बारीक करायचा आणि झाकण ठेवून 4-5 मिनिटे छान सोले भाजून घ्यायचे। आता मी इथे लसूण टाकला, कोथिंबीर टाकले। आता हे दोन्ही तेलामध्ये छान 1-2 मिनिटं परतून घेतले। गॅस बंद केल्यानंतर जिरे आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं मी यामध्ये। त्यानंतर आता इथे भाजलेले शेंगदाणे टाकले। आता थंड झाले की पाट्यावर किंवा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचं। आता पॅनमध्ये मी 1-1.5 चम्मच तेल टाकलं, एक मोठ्या साईजचं टमाटर टाकलं। टोमॅटो नरम होण्यासाठी मी काय केलं, गॅस बारीक केला आणि 1-2 मिनिटं झाकण ठेवलं यावरती। टोमॅटो छान नरम झाला की वाटलेले सोले टाकायचे यामध्ये आणि 2-3 मिनिटं छान ठेचा परतून घ्यायचा। ठेचा परतला की चवीला छान लागतो। तर मी आज अशा पद्धतीने ओल्या तुरीच्या सोल्याचा ठेचा बनवला होता।